नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी ला पडलेला प्रश्न आहे. अतिशय घाम फोडणारा प्रश्न. 2 सेकंदात कसा सुटतोय ते बघा. आयोगाची स्ट्रॅटेजी, आयोगाचा माइंडसेट जो आहे तो काय आहे नेमका लक्षात घ्या. हा प्रश्न काय आहे, समीरने एकूण 360 रुपयांचे सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावरती 3 रुपयाची सूट मिळाली असती तर 25% सफरचंद अधिक खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किंवा मूळचे एकूण सफरचंद किती खरेदी केलेले असतील. या केसमध्ये आयोगाला माहिती आहे की विद्यार्थी जर सरळ सोडवायला गेलं तर वेळ जाणार आहे. दुसरी गोष्ट, प्रश्न बघितल्यानंतर कन्फ्युजन व्हायला सुरुवात होते. अशा केसमध्ये उत्तरावरून जाणं हे योग्य ठरतं. मी म्हणतो मूळचे जे सफरचंद आहेत ते 24 खरेदी केले असं सपोज करूयात. म्हणजेच 360 रुपयाला या ठिकाणी 24 सफरचंद केलं तर एक सफरचंदाची किंमत तुम्हाला 15 रुपये मिळाली. आता त्यांनी सांगितले सफरचंदावरती 3 रुपयाची सूट दिली. मग 3 रुपयाची सूट दिली तर सूट दिल्यानंतरची सफरचंदाची किंमत किती झाली रे? 12. मग 12 रुपयाची सफरचंदाची किंमत असतील तर 360 रुपयात किती खरेदी करणार आहे? सो 12 त्रिक 36, 30 सफरचंद खरेदी करणार आहे. आता लक्ष द्या, मूळचे 24 केले होते, सूट दिल्यानंतर तो 30 करणार आहे. म्हणजे दोघातला फरक किती झाला? 6 सफरचंद अधिक आले. मग 6 भागिले 24 करून टाका, गुणिले काय करा या ठिकाणी 100 करा. मग 6 भागिले 6 चौक 24 आणि 4 25 100. म्हणजे 25% सफरचंद अधिक आले का? आले. आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली. उत्तर तुमचं 1 आलं. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काय विसरताय? त्याला पैसे नाहीयेत. ओके, सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग.